हॉस्पिटलमध्ये काम करणारे लोक जगाचा तो चेहरा पाहतात जो सामान्य लोकांपासून लपलेला असतो. प्रत्येक रुग्ण आपल्यासोबत एक वेगळी कहाणी घेऊन येतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यातले चढ उतार त्याला विचित्र निर्णय घ्यायला भाग पाडतात. हॉस्पिटलमध्ये मरणानंतर माणसाची खरी किंमत समजते आणि माणुसकीचा खरा चेहरा समोर येतो. काही लोक इतके नशीबवान असतात की त्यांचा मृत्यू त्यांच्या आप्तांसाठी अतिशय दुःखदायक ठरतो. त्यांच्या जाण्याच्या बातमीने त्यांच्या प्रियजनांचे हृदय विदीर्ण होते. पण मी असेही मृत्यू पाहिले आहेत जिथे मरण आलेल्या व्यक्तीला घरी घेऊन जाणं सुद्धा त्याच्या नातेवाईकांसाठी ओझं वाटतं. कुणी आपल्यासाठी वाहिलेल्या अश्रूंना पाहत हसत हसत या जगाचा निरोप घेतं. प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं. हॉस्पिटलच्या वातावरणाने मला शिकवलं की माणसाचे किती प्रकार असतात आणि ही दुनिया कशी विविध मुखवटे घालून जगते. पैसा कधीच मृत्यू थांबवू शकत नाही आणि गरिबी कधीच मृत्यूचं कारण ठरत नाही. कारण कधी कधी उपाशीपोटी लोक आजाराशी लढून वाचतात तर आरोग्यदायी दिसणारे लोक अचानक मृत्यू पावतात. श्रीमंत लोक किरकोळ आजारातही मरतात. पण हॉस्पिटलमध्ये माझ्या पहिल्याच दिवशी एक विचित्र घटना घडली आणि मला हादरवून गेली. एका संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये आलेल्या एका वृद्ध व्यक्तीने मला हादरवून सोडलं. तो असा वृद्ध होता की ज्याचा मृत्यू झालेला नव्हता. पण जे त्याच्यासोबत झालं त्यामागचं सत्य जेव्हा मला थोड्या वेळाने कळलं तेव्हा अंगावर शहारे आले. सिस्टर निशा, तुम्हाला डॉक्टर अरुण बोलावत आहेत. एक वृद्ध व्यक्ती अत्यंत वाईट अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणले गेले आहेत. हा हॉस्पिटलमधील एक व्यस्त दिवस होता. संध्याकाळच्या सुमारास एका वार्ड बॉयने मला थोड्याशा घाईघाईच्या सुरात ही बातमी दिली. शब्दांचे पूर्ण अर्थ न समजून घेता मी आपलं काम टाकून पटकन डॉक्टर अरुण यांच्या ऑफिसकडे धाव घेतली. मुळात माझ्यासारख्या एका सामान्य नर्सचं एखाद्या वरिष्ठ डॉक्टरशी फारसं काही काम नसतं. मी नुकतीच या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून रुजू झाले होते. ना माझ्याकडे फारसा अनुभव होता ना माझं वय फार जास्त होतं. माझ्या इतर सहकारी नर्सेस सामान्य वार्डमध्ये ड्युटी करत होत्या. पण माझ्या वडिलांच्या ओळखीमुळे डॉक्टर अरुण यांनी मला त्यांच्यासोबत ठेवायला घेतलं होतं. डॉक्टर अरुण हे त्यांच्या व्यवसायाविषयी प्रचंड प्रामाणिक आणि समर्पित व्यक्ती होते. त्यांचं अनुभव आणि कामाबद्दलचं समर्पण पाहून अनेकदा मला असं वाटायचं की मी अगदीच सामान्य आहे. खरं तर मी देखील हुशार होते आणि डॉक्टर बनण्याचं माझं खूप जुनं स्वप्न होतं. पण परिस्थितीमुळे मला नर्सिंग करावं लागलं. माझे वडील याच हॉस्पिटलमध्ये एक उत्कृष्ट डॉक्टर होते. काही वर्षांपूर्वी एका कार अपघातात त्यांचं निधन झालं. मी माझ्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नीची एकुलती एक मुलगी होते. माझ्या सावत्र आईचं आधीच निधन झालं होतं आणि तिची मुलं मोठी होती. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी सगळा बँक बॅलन्स आपापसात वाटून घेतला आणि मला आणि माझ्या आईला काही हजार रुपये देऊन टरकवलं. शेवटी मला नर्सिंगचा कोर्स करून त्याच हॉस्पिटलमध्ये नोकरी घ्यावी लागली जिथे वडिलांची ओळख होती. हे एक खासगी आणि अतिशय महागडं हॉस्पिटल होतं. वडिलांच्या एका मित्राने मला नोकरी दिली आणि एका तरुण पण अत्यंत हुशार डॉक्टरांच्या हवाली केलं. त्यांनी सांगितलं, हे इथले सगळ्यात कुशल डॉक्टर आहेत. यांच्याकडून शिकशील तर लवकरच डॉक्टरांएवढं ज्ञान मिळवशील. मला माहीत होतं की ते फक्त दिलासादायक शब्द होते. पण इतकं मात्र खरं होतं की डॉक्टर अरुण खरोखर एक हुशार आणि काबिल डॉक्टर होते. त्यांच्या चेहऱ्यावर कायम एक गंभीर आणि जबाबदारीची छाया असायची. सुरुवातीलाच डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना आळशी आणि कामचुकार लोक अजिबात आवडत नाहीत. त्यांनी ठामपणे सांगितलं होतं, जर कामात हलगर्जीपणा केलास तर ताबडतोब नोकरीवरून काढून टाकेन. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायचं होतं. म्हणून त्या दिवसापासून मी मन लावून काम करू लागले होते आणि डॉक्टर अरुण यांना कधीही तक्रार करण्याची वेळ येऊ दिली नाही. मी स्वतःही मेहनती होते आणि मनापासून अनुभव मिळवू लागले. जेव्हा मी डॉक्टर अरुण यांच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांनी मला सोबत घेतलं आणि आम्ही त्या खोलीकडे वळलो जिथे त्या वृद्ध रुग्णाला ठेवलेलं होतं. पण जसं मी त्या खोलीजवळ पोहोचले तसं अचानक थबकले. दाराजवळच एक अतिशय सुंदर तरुण मुलगी बसली होती. ती जोरजोरात रडत होती. पण मला खरा धक्का बसला तिच्या त्या पोशाखामुळे. ती खूपच टाईट आणि पारदर्शक कपडे घालून आली होती. त्यामुळे तिचं शरीर उघडपणे दिसत होतं. पण तिला याची जाणीव देखील नसावी असं मला वाटलं. तिच्या सुंदर चेहऱ्यावर शोक आणि दुःखाचे खोल परिणाम दिसत होते. आमच्यासोबत असलेल्या दुसऱ्या डॉक्टरने सांगितलं की ती मुलगी त्या रुग्णासोबत आली आहे आणि खूप वेळापासून थांबली आहे. काही केल्या रडायचं थांबतच नाही. मला तिची अवस्था बघून वाईट वाटलं. पण तिचा पोशाख पाहून आश्चर्यही वाटलं. संकट आपल्यावर येतात पण अशा ठिकाणी तरी नीट कपडे घालायला हवे होते. मी तिला हे सांगू शकत नव्हते पण मनात ही गोष्ट चालूच होती. मी हेच विचार करत डॉक्टर अरुण यांच्या मागोमाग खोलीकडे वळले. जसं आम्ही आत शिरलो तसं दोघं डॉक्टर लगेचच त्या रुग्णाकडे गेले. डॉक्टर अरुण यांनी रुग्णाला पाहिलं आणि एक क्षणभर थबकले.
माझं पूर्ण लक्ष डॉक्टर अरुण यांच्यावर होतं. त्यांच्या चेहऱ्यावरचे अचानक बदलते भाव पाहून मीही चकित झाले. मग मी हळूच नजर वळवून त्या रुग्णाकडे पाहिलं आणि माझ्या डोळ्यासमोरचा देखावा पाहून मी हादरले. माझा चेहरा लाजेने लाल झाला. दुसरा डॉक्टर थोडा अस्वस्थ झाला आणि म्हणाला, सिस्टर निशा, थोडा वेळ तुम्ही बाहेर जाऊ शकता का? गरज पडली तर आम्ही बोलावू. मी लाजेने मान हलवत तिथून बाहेर पडले. तेव्हा मला वार्ड बॉयचं बोलणं नीट समजलं. रुग्ण खरंच खूप वाईट अवस्थेत होता. त्याची अवस्था आणि पोशाख स्पष्ट सूचित करत होते की हे काही साधक प्रकरण नाही. काहीतरी विचित्र घडलं होतं. बाहेर बसलेली ती मुलगी देखील अगदीच बिनधास्त आणि उघडं वागडं पोशाखात होती. हे बघून मला विचित्र वाटत होतं. नेमकं त्या वृद्धाला काय झालं होतं हे समजत नव्हतं. मी संधी साधून तिच्याजवळ गेले आणि सौम्य आवाजात तिला धीर दिला. मग विचारलं, हा रुग्ण कोण आहे आणि नेमकं काय झालं होतं? ती एकदम चकित होऊन माझ्याकडे पाहू लागली आणि मग जे काही तिने सांगितलं ते ऐकून माझे अक्षरशः कान उघडे ते उघडेच पडले. मी स्तब्ध होऊन त्या देखण्या मुलीकडे पाहतच राहिले. ती म्हणाली, आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि लवकरच लग्न देखील करणार आहोत. मला समजलं होतं की त्याची तरुण सुंदर पत्नी असेल, पण ती तर सरळ सरळ सांगत होती की तिचं त्या माणसाशी लग्न झालेलं नव्हतं आणि ती दोघं एका अनैतिक संबंधात होते आणि ती त्या नात्याला प्रेम म्हणत होती. आजकाल आपल्या समाजात बिनधास्तपणा इतका सामान्य झाला आहे की लग्नाआधीच अशा संबंधांना प्रेमाचं नाव देऊन स्वीकारलं जातं. ती मुलगी म्हणाली, आम्ही दोघं एकत्र होतो तेव्हाच अचानक यांना काय झालं माहीत नाही. हे अगदी निर्जीव झाले. मी खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. ना ते हल्ले ना डोळे उघडले. त्यांना काही विशिष्ट आजारही नव्हता. त्यामुळे मला अंदाजही येईना की खरंच झालं तरी काय. ती भीतीने थरथरत त्या माणसाला तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होती. ती पूर्णपणे घाबरली होती. त्याचवेळी मला समजलं की तो माणूस एका अवस्थेत टोकाच्या परिणितीपर्यंत पोहोचला होता. मला अजूनही हे समजलं नव्हतं की त्याला नेमकं काय झालं होतं, कारण तपासणी होण्याआधीच त्याच्या अवस्थेमुळे मला खोलीबाहेर काढण्यात आलं होतं. थोड्याच वेळात डॉक्टर रोहन यांनी मला पुन्हा बोलावलं. मी खोलीच्या दारापर्यंत पोहोचले आणि जे काही त्यांनी मला सांगितलं ते ऐकून मी हादरून गेले. डॉक्टर अरुण म्हणाले, या माणसाचा मृत्यू होऊन 2 तास झाले आहेत. मी एकदम त्या मुलीकडे वळून पाहिलं. ती देखील हादरली होती आणि अचानक प्रश्नार्थक नजरेने आमच्याकडे पाहत होती. मला काळजी वाटू लागली. ही बातमी तिला कशी सांगावी? मी अजूनही इतकी अनुभव संपन्न किंवा कठोर मनाची झाले नव्हते की मी कोणा रुग्णाच्या मृत्यूची बातमी त्यांच्या जवळच्यांना सांगू शकेन. तिचं आधीच रडणं माझ्या मनाला खूप अस्वस्थ करून गेलं होतं. डॉक्टर रोहनही काही बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ उगाच स्पष्ट दिसत होता. जणू ते कुठल्या द्विअवस्थेत अडकले होते. ही सगळी गुंतागुंत डॉक्टर अरुण यांनी एका झटक्यात संपवली. ते खोलीबाहेर आले आणि त्यांच्या नेहमीसारख्या गंभीर सुरात त्या मुलीला थेट सांगून टाकलं, या माणसाचा मृत्यू 2 तासांपूर्वीच झाला आहे. तुम्ही याला हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच याचे प्राण गेले होते. हे ऐकून ती मुलगी संतापाने भरून गेली आणि आमच्याकडे एकटक पाहू लागली. जणू तिला आमच्यावर विश्वासच बसत नव्हता. मला जाणवलं की त्या क्षणी डॉक्टर रोहन सातत्याने नजर चुकवत होते, जणू काहीतरी लपवत होते. तेव्हाच ती मुलगी जोरजोरात किंचाळू लागली. ती ओरडून म्हणाली, हे शक्यच नाही. ते अगदी ठीक होते. कोणीतरी त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला असणार. हे मरण स्वाभाविक वाटत नाही. ती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारू लागली. अचानक कोणी कसं मरू शकतं, तेही अशा अवस्थेत जेव्हा तो आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीसोबत असतो. ती अनेक शंका व्यक्त करू लागली. ती म्हणाली, नक्कीच शत्रूंनी यांना काहीतरी केलं असणार, कारण त्यांना काही आजार नव्हता. डॉक्टर रोहन यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांचं हृदय अचानक बंद पडलं होतं, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हे ऐकून मी थबकले, कारण याआधी दोघांपैकी कुणीही मृत्यूचं कारण सांगितलं नव्हतं. ती मुलगी दुःखाने डोकं धरून बसली आणि रडत रडत म्हणाली, तो आपल्या आयुष्यात खूप आनंदी होता. त्याला काहीच कमी नव्हती. मग असं अचानक हृदय थांबण्याचं कारणच काय होतं, जेव्हा त्याला कधी हृदयविकाराचा त्रासच नव्हता. मी घरी परतले, पण माझ्या मनातही हळूहळू संशयाचे वारे वाहू लागले. कदाचित त्या माणसाला काही दिलं गेलं असावं. मी अजूनही त्या खोलीत जाऊन त्या वृद्धाला पाहिलं नव्हतं. मी डॉक्टर अरुण आणि डॉक्टर रोहन यांच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता की तो खरंच मरण पावला होता. पण त्यावेळी मला खरं काही कळलंच नव्हतं. ती मुलगी अजून देखील थांबून थांबून रडत होती आणि पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत होती. डॉक्टर रोहन पूर्णपणे गोंधळलेले दिसत होते आणि त्यांच्या उत्तरात एकच प्रकारचा अधुरा अस्वस्थ करणारा भाव होता. काहीतरी लपवलं जातंय असं मला तीव्रपणे जाणवू लागलं. दुसरीकडे माझे सिनियर डॉक्टर अरुण शांत उभे होते, एक शब्दही न बोलता. कदाचित यामुळेच त्या मुलीचा संशय अधिकच बळावला होता.
आणि अचानक त्या मुलीने अशी एक मागणी केली की आम्ही तिघही स्तब्ध झालो. ती म्हणाली, मला या वृद्ध व्यक्तीचं पोस्टमार्टम करायचं आहे. हे ऐकून मी हादरून गेले. त्या मुलीचा त्या वृद्ध माणसाशी काहीही कायदेशीर नातं नव्हतं. मग तिने कोणत्या हक्काने पोस्टमार्टमची मागणी केली होती हे कळेना. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला की तिचं त्या व्यक्तीशी कायदेशीर नातं नाही. पण हे ऐकताच ती थरथर कापली. संतापून ती ओरडली, नातं का नाही? आम्ही गेल्या 1 वर्षापासून एकत्र होतो. आमचं लग्न ठरलेलं होतं. ती आपल्या म्हणण्यात ठाम होती. तिचा ठाम विश्वास होता की तिच्या होणाऱ्या नवऱ्याला त्याच्या पहिल्या बायकोने संपवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तो दुसरं लग्न करूच शकणार नाही. अचानक डॉक्टर अरुण म्हणाले, ठीक आहे, आम्ही पोस्टमार्टम करू, सगळं स्पष्ट होईल. त्यांनी लगेच पोस्टमार्टमची तयारी करण्यास सांगितलं आणि त्या मुलीकडून काही आवश्यक कागदांवर स्वाक्षऱ्या घेतल्या. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये रुजू झाले तेव्हापासूनचा हा माझा पहिलाच पोस्टमार्टम होता. त्यामुळे मी खूपच अस्वस्थ होते. पोस्टमार्टम करणं म्हणजे काही साधं काम नव्हतं. डॉक्टर अरुण यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला खूप विचित्र वाटत होते. त्यांच्या डोळ्यात एखादा गुप्त राग भरलेला होता. मी समजून घ्यायचा प्रयत्न केला की एका नेहमी शांत राहणाऱ्या डॉक्टरच्या चेहऱ्यावर एवढा राग का होता. ते ना कधी फार भावनिक होत होते, ना कधी अस्वस्थ. कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाला तरी डॉक्टर अरुण अतिशय थेट आणि संक्षिप्त शब्दात बातमी देत आणि बाजूला होत. पण त्या दिवशी त्यांचं वागणं आणि चेहरा दोन्ही वेगळं होतं. ते हॉस्पिटलचा नियमही मोडत होते. मी त्यांची शिष्या होते, एक साधी नर्स, त्यामुळे मला शांत राहावं लागत होतं. पण मनातून मला हे सगळं काहीतरी बरोबर वाटत नव्हतं. ती मुलगी त्या वृद्धाची पत्नी नव्हती, फक्त प्रियसी होती. हॉस्पिटलच्या नियमानुसार नातेवाईकांच्या संमतीशिवाय पोस्टमार्टम केलं जात नाही आणि मला हे नियम नीट माहीत होते. तरीही इतके अनुभवी डॉक्टर त्या मुलीच्या फक्त बोलण्यावरून पोस्टमार्टम का करत होते? मी इतकी मूर्ख नव्हते की हे सगळं समजणार नाही. आतून मला जाणवत होतं, दोन्ही डॉक्टर काहीतरी लपवत आहेत. त्या वृद्धाच्या कुटुंबासाठी मला खूप वाईट वाटत होतं. त्यांना तर अजून मरणाची बातमी देखील मिळाली नव्हती आणि इकडे पोस्टमार्टमची तयारी पूर्ण झाली होती. ती मुलगी अजूनही रडत होती, थकून गेली होती. मी तिला शांत राहायला सांगितलं तर ती एका विचित्र सुरात म्हणाली, मला या माणसाच्या मृत्यूचं दुःख नाही, मी माझ्या स्वतःच्या बर्बादीसाठी रडते. तिचे शब्द ऐकून मी हादरून गेले. मी तिला आश्चर्याने बघतच राहिले. तिच्या कपाळावर आट्या, ओठांवर राग. ती कुजबुजत म्हणाली, या माणसाच्या संपत्तीचं स्वप्न आणि माझ्या कुटुंबाला चांगलं आयुष्य देण्याच्या आशेने मी माझी इज्जत, माझं शरीर, सगळं काही या वृद्धाला दिलं. पण मला मिळालं तरी काय? ती आपली थकलेली अवस्था दाखवत म्हणाली, हा वृद्ध शेवटच्या क्षणापर्यंत मला फक्त वापरत राहिला आणि मग शांतपणे मरून गेला. मी स्तब्ध होऊन तिच्याकडे बघत राहिले. ती कठोरतेने हसत म्हणाली, मी काही श्रीमंत किंवा मॉडर्न मुलगी नव्हते. मी तर एक गरिबीने त्रस्त मजबूर मुलगी होते. एक श्रीमंत बॉसच्या गोडगोड बोलण्यामध्ये अडकून मी माझं अस्तित्वच विसरले. या वृद्धाने मला लालच दिलं होतं, लग्नानंतर घर देईन आणि करोडोंची मालकीण होशील. मीही त्या स्वप्नांवर विश्वास ठेवला. माझं तारुण्य, सौंदर्य सगळं त्याच्यावर खर्च केलं. गरिबी आणि गरजेने मला ते गमवावं लागलं. वेळेवर लग्न झालं नाही. माझं वय देखील निघून गेलं. मला वाटलं या वृद्धाबरोबर संसार तरी सुरू करेन. कदाचित माझ्या घरच्यांचंही काही भलं होईल. पण गेल्या 1 वर्षात हा माणूस फक्त प्रेमाच्या खोट्या आश्वासनांवर मला फसवत राहिला. त्याने माझ्यासोबत जबरदस्तीचे संबंध ठेवले. प्रत्येक वेळेला तो मला हजारो रुपये देत असे. गोड बोलून माझा विश्वास मिळवत असे की तो आपल्या घरच्यांना पटवेल आणि लवकरच माझ्याशी लग्न करेल. पण त्याचे घरचे कधीच तयार झाले नाहीत आणि मी उगाचच आपली इज्जत गमावून बसले. ती डोळे पुसत म्हणाली, मला मिळालं तरी काय? ना इज्जत राहिली, ना ती गेलेली वेळ परत मिळणार आहे. मी ना आपल्या घराची राहिले, ना कुठे तोंड दाखवायला लायक आहे. ती मुलगी फटफटून रडू लागली. मी हळूच तिच्याकडे पाहिलं. मनातून खूप वाईट वाटलं. मग तिथून निघून पोस्टमार्टमच्या खोलीकडे वळले. पण जसं मी आत डोकावलं, मी क्षणभर स्तब्ध झाले. क्षणात काळजाला धक्काच बसला. मी पटकन त्या वृद्धाच्या जवळ गेले आणि तपासणी सुरू केली. त्याच्याकडे पाहताच माझ्या अंगावर शहारे आले. तो एक दमदार पुरुष होता. चेहऱ्यावर वय स्पष्ट दिसत होतं, पण शरीराने पूर्णपणे तगडा आणि निरोगी वाटत होता. तो अजूनही तसाच निष्क्रिय अवस्थेत पडला होता. माझा विश्वास बसत नव्हता. दोघंही डॉक्टर त्या मुलीला असं खोटं का सांगत होते? तो वृद्ध मेला नव्हता, तर जिवंत होता. मी घाबरून बाहेर लावले आणि डॉक्टर अरुण यांना थेट प्रश्न विचारला, तो माणूस अजून मेला नाही, मग त्या मुलीला खोटं का सांगितलं जातंय? अजूनही त्याच्या शरीरात प्राण आहेत. मग त्याचे नातेवाईक का बोलावले जात नाहीत? त्याचं पोस्टमार्टम का? मी संपूर्ण गोंधळून गेले होते. माझे प्रश्न ऐकताच डॉक्टर रोहनने मला ताबडतोब एका कोपऱ्यात ओढलं आणि गंभीर स्वरात म्हणाला,
सिस्टर निशा, तुम्ही आत पडू नका. तुम्हाला काही कळत नाही. तुम्ही अजूनही नवखी आहात. आम्ही वेडे नाही आहोत. आम्हालाही त्याच्या अवस्थेची पूर्ण कल्पना आहे. मग तो माझ्या डोळ्यात खोल नजर घालत म्हणाला, एकदा आम्ही सांगितलं की हा रुग्ण मेला आहे, तर मग तो मेला आहे. बस, त्यावर आता काही चर्चा होणार नाही. तेच सत्य आहे. मी अवाक होऊन डॉक्टर रोहनचा चेहरा पाहत राहिले. माझ्यात इतकी हिंमत नव्हती की मी त्यांच्याशी वाद घालू शकेन. माझी नोकरी धोक्यात होती, म्हणून मी गप्प राहिले. आम्ही पोस्टमार्टमच्या खोलीत पोहोचलो. बाहेर ती मुलगी अजूनही रडत होती. तिने ज्या पहिल्या पत्नीचा आणि मुलांचा उल्लेख केला होता, त्यातील एकही व्यक्ती तिथे हजर नव्हता. मी दुःखाने त्या वृद्धाकडे पाहू लागले. तो अजूनही जिवंत होता. तो वृद्ध व्हेंटिलेटरवर होता. त्याच्या छातीची हलकी हालचाल सांगत होती की त्याचा श्वासोच्छ्वास अजून सुरू आहे आणि त्याला व्हेंटिलेटरवर ठेवणारे हेच डॉक्टर होते. म्हणजेच त्यांना अगदी स्पष्ट माहीत होतं की तो वृद्ध अजूनही मेलेला नाही. तरीही डॉक्टर अरुण आणि डॉक्टर रोहन यांनी मिळून बाहेर जाऊन सगळं खोटं सांगितलं होतं की तो मेला आहे. एकही मेलेला माणूस व्हेंटिलेटरवर ठेवला जात नाही हे मला माहीत होतं. माझ्या मनात प्रश्नांचे ढग गडगडू लागले. हे डॉक्टर काय करणार आहेत? मी संपूर्ण गोंधळले होते. डॉक्टर एकमेकांना नजरेने काहीतरी इशारे करत होते. जणू त्यांच्यात कुठला तरी मौन संवाद चालू होता. पण मला काहीच समजत नव्हतं. डॉक्टर अरुण त्या वृद्धाकडे विचित्र नजरेने बघत होते. का क्षणी मला वाटलं कदाचित त्या अवस्थेत तो वृद्ध हॉस्पिटलमध्ये आणला गेला होता. त्यामुळे डॉक्टर अरुणच्या मनात त्याच्याबद्दल घृणा निर्माण झाली होती. पण डॉक्टर एखाद्या माणसाबद्दल वैयक्तिक भावनांना मेडिकल निर्णयामध्ये मिसळतात का? कधीच नाही. एक डॉक्टर रुग्णाच्या इतिहासावर नाही तर त्याच्या वर्तमान उपचारावर विश्वास ठेवतो. मग हे काय होतं? कोणीही अजून हे जाणून नव्हतं की हा वृद्ध एका अशा अवस्थेत हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. तो जिवंत होता आणि कदाचित जर योग्य उपचार मिळाले असते तर त्याला पुन्हा आयुष्याच्या वाटेवर आणता आलं असतं. पण या क्षणी जे काही घडत होतं ते चुकीचं होतं. हे लक्षात येताच माझं संपूर्ण अस्तित्व थरथरून गेलं. डॉक्टर अरुण त्या वृद्धाला व्हेंटिलेटरवरून हलवायला सुरुवात करत होते आणि तेव्हा त्या वृद्धाच्या शरीरात थोडीशी हालचाल झाली. मी सुन्न झाले. माझ्या तोंडून अचानक किंकाळी निघाली. हा मेला नाही, तो अजूनही जिवंत आहे. माझ्या या ओरडण्यावर डॉक्टर अरुण यांनी रागाने मला चूप बसवलं आणि मग त्यांनी एक गोष्ट दाखवली जी पाहून माझ्या तोंडातून शब्दच निघाले नाहीत. मी एकदम शांत झाले आणि थरथरत त्या वृद्धाकडे पाहतच राहिले. ही परिस्थिती माझ्यासाठी धक्कादायक होती. मी स्वभावाने थोडीशी हळवी आणि कोमल मनाची मुलगी होते, पण या डॉक्टरांच्या वागणुकीने मला पूर्णपणे गोंधळून टाकलं होतं. तो वृद्ध कितीही मोठं पाप करून त्या अवस्थेत पोहोचला असेल तरी सुद्धा त्याचा जाणीवपूर्वक उपचार न करणं हा सरळ सरळ अन्याय होता. त्या रात्री मी घरी गेल्यावरही अस्वस्थ राहिले. डोक्यात फक्त हेच विचार सुरू होते. आणि मग आठवण झाली त्या मुलीची अवस्था, जेव्हा डॉक्टर अरुण यांनी पोस्टमार्टम नंतर त्या वृद्धाची डेड बॉडी तिच्या हवाली केली. त्यांनी एक रिपोर्ट दाखवला ज्यामध्ये लिहिलं होतं की वृद्धाच्या मृत्यूबाबत कोणताही संशय नाही. त्याचा मृत्यू नैसर्गिक होता. ना हृदय बंद झालं होतं ना विषप्रयोग झाला होता. हा रिपोर्ट पाहताच ती मुलगी सुन्न झाली. मग डॉक्टर रोहन यांच्याकडे वळले आणि म्हणाले, ही मुलगी त्याची नातेवाईक नाही. ही डेड बॉडी त्याच्या कुटुंबियांना द्यायला हवी. अंत्यविधी करण्याचा अधिकार त्याच्या पत्नी आणि मुलांना आहे. माझं बोलणं ऐकून डॉक्टर रोहन जे म्हणाले ते ऐकून मी पूर्णपणे गप्प झाले. त्या वृद्धाच्या घरच्यांना आम्ही आधीच कळवलेलं आहे, ते म्हणाले. पण त्यांनी अशा बेजबाबदार आणि वाईट वागणाऱ्या माणसाच्या पार्थिवावर हक्क घेणं नाकारलं आहे. ते पुढे म्हणाले, त्या वृद्धाची पत्नी आणि मुलं खूपच सुसंस्कृत आणि स्वाभिमानी आहेत. त्यांच्या दृष्टीने ही बाब एक लज्जास्पद धक्का होता की तो वृद्ध एका गैरमार्गावर मरण पावला. हे ऐकून मला एका क्षणासाठी माझं स्वतःचं आयुष्य आठवलं. हे रागाचं आणि नाकारण्याचं वागणं काही मला नवीन नव्हतं. जसं अनेक वेळा पाहिलं जातं, वडील जर दुसरं लग्न करतात तर मोठी झालेली मुलं त्या गोष्टीला कधीच स्वीकारू शकत नाहीत. त्यांना ते अपमानास्पद वाटतं. माझे सावत्र भाऊ सुद्धा असंच वागत होते. लहानपणापासूनच मी त्यांची द्वेष, उपेक्षा आणि नफरत सहन करत आले होते. त्यांनी कधी माझ्या आईला स्वीकारलं नव्हतं आणि मला तर ते कधीच सहन करू शकले नाहीत. माझ्या वडिलांपासून ते कायमच लांब राहिले आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपली नफरत पूर्णपणे उघड दाखवली. माझ्या वडिलांच्या संपत्तीमधून मला काहीच दिलं नाही. त्यांच्या रागाच्या भरात त्यांनी माझ्यावर अन्याय केला होता. या गोष्टीवर माझ्या मामा आणि कुटुंबातील काही लोकांनी मला सल्ला दिला होता की तू कायदेशीर केस कर, कारण तू सुद्धा वडिलांची कायदेशीर वारसदार आहेस. पण माझी आई आणि मी असं काहीच करायचं ठरवलं नव्हतं. आम्ही वडिलांविरुद्ध कधीच काही करू इच्छित नव्हतो. वडिलांच्या आयुष्यात राज्यकन्येसारखं राहणारी मी आज एका सामान्य नर्स बनून हॉस्पिटलमध्ये ड्युट्या करत होते. हे माझ्यासाठी खूप मोठी वेदना होती. त्या तिरस्काराच्या वातावरणातही माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंतिम संस्कारात माझे सावत्र भाऊ सगळ्यात पुढे होते.
मी कधी कल्पनाही करू शकली नव्हती की एखादी संतान आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल इतकी द्वेष भावना बाळगू शकते की त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांचं पार्थिव स्वीकारायला तयार राहत नाही. डॉक्टर अरुण माझ्या नजरेत खूप मोठे होते. पण त्या दिवशी जे काही घडलं त्यामुळे माझं मन पूर्णपणे गोंधळून गेलं होतं. मी अनेक दिवस हेच विचार करत राहिले, त्या वृद्धाचा जाणीवपूर्वक अंत का केला गेला. पण मला त्याचं उत्तर मिळालंच नाही. कदाचित हे माझ्या मर्यादित माहितीचं कारण होतं. जर मला त्यावेळी जास्त माहिती असती तर मी खऱ्या अर्थाने सगळं समजू शकले असते. व्हेंटिलेटरवरून त्याला हटवलं जात असताना मी स्पष्टपणे पाहिलं होतं. त्याच्या एका पायात हालचाल झाली होती. ती हालचाल अगदी स्पष्ट होती, पण ती मी फक्त पाहिली होती. डॉक्टर अरुण आणि डॉक्टर रोहन दोघेही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. ते म्हणाले, तुला भास झालाय. आणि मग डॉक्टर अरुण यांनी ज्या नजरेने माझ्याकडे पाहिलं त्याने मला गप्प बसायला भाग पाडलं. त्या वृद्धाच्या धडधडणाऱ्या छातीत हृदय बंद झालेलं होतं, पण त्याचं फुफ्फुस अजूनही श्वास घेत होतं. हे सगळं पुरेसं होतं मला हादरवायला. मी काही दिवस या विषयावर हॉस्पिटलमध्ये कोणाशीही बोलू शकले नाही. डॉक्टर रोहन नेहमीच व्यस्त राहू लागले आणि डॉक्टर अरुण यांचा मूड तर कायमच चिडचिडा होता. मग मी स्वतःच मेडिकलच्या पुस्तकांमध्ये शोधायला सुरुवात केली आणि अखेर जेव्हा मला त्या वृद्धाच्या स्थितीचं कारण समजलं, मी एकदम सुन्न झाले. तो वृद्ध ब्रेन डेड झाला होता. त्याचा मेंदू पूर्णपणे निष्क्रिय झाला होता. मेंदूपासून शरीराला मिळणारे सर्व संकेत थांबले होते. ब्रेन डेडचा अर्थ हाच होतो की माणूस मशीनवर जगतो, कृत्रिमपणे श्वास घेतो, पण पुन्हा कधीही शुद्धीवर येण्याची शक्यता नसते. हृदय बंद झालेलं असतं, शरीर शिथिल झालेलं असतं आणि वैद्यकीयदृष्ट्या तो माणूस मृत ठरतो. अशा स्थितीत शरीरामध्ये कुठलीही हालचाल होत नाही. पण त्या वृद्धाच्या पायात झालेली हालचाल मी स्पष्ट पाहिली होती. मी ते माझ्या वडिलांच्या मित्राला, एका अनुभवी न्यूरो डॉक्टरला विचारलं. त्यांनी सांगितलं, कधी कधी मेंदू मृत झाला असतानाही शरीराच्या पेशींमध्ये शिल्लक असलेल्या ऊर्जेमुळे अर्धवट हालचाल दिसू शकते. हा दुर्मिळ पण संभव असलेला प्रकार आहे. मला पण जाणवलं. मी जरी अशांत आणि असहाय्य वाटत होते तरी जे झालं त्यामागचं काहीतरी अजून खोल आहे. त्या वृद्धाचा शेवट काय झाला असेल हा प्रश्न मला भेडसावत राहिला. गुन्ह्याच्या अवस्थेत ज्या माणसाचा मृत्यू होतो त्याचं खरं सत्य कधीच बाहेर येत नाही. आमच्या हॉस्पिटलमध्ये असे अनेक रुग्ण येत होते ज्यांची ब्रेन डेथ झाली असायची. त्यांचे नातेवाईक, विशेषतः मुलं, त्यांना सोडायला तयार नसत. व्हेंटिलेटरवर दिवसेंदिवस ते नुकतीच आशा करत राहायचे. ते श्वास फक्त यंत्रावर चालत असले तरी त्यांना गमवायचं धैर्य कोणाकडेच नसायचं. पण या प्रकरणात डॉक्टर अरुण यांना एक क्षणसुद्धा विचार करण्याची गरज वाटली नाही. ते सरळ पोस्टमार्टमसाठी तयार झाले. रिपोर्टही तयार झाला. डॉक्टर अरुण सारख्या अनुभवी आणि अत्यंत कुशल डॉक्टरांचं हे वागणं माझ्या मनात खोल कुठेतरी रुतून बसलं होतं आणि यांचं खरं कारण मला समजलं तब्बल 6 महिन्यानंतर. 6 महिन्यांनी अचानक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अरुण यांच्या लग्नाचं आमंत्रण आलं. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासोबत काम करणाऱ्या जवळच्या सर्व सहकाऱ्यांना हे आमंत्रण दिलं गेलं होतं. आम्ही सगळे चकित झालो होतो, कारण ही लग्नाची बातमी पूर्णपणे अनपेक्षित होती. कुठलाही संकेत, कुठलीच चर्चा नव्हती याआधी. डॉक्टर साहेबांना नकार देणं शक्यच नव्हतं. त्यामुळे ठरलेल्या दिवशी आम्ही सगळे त्यांच्या सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचलो. मी तिथे पोहोचले आणि हे पाहून आश्चर्यचकित झाले की इतक्या यशस्वी आणि श्रीमंत डॉक्टरचं लग्न एखाद्या महागड्या हॉलमध्ये नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या घरातील छोट्याशा हॉलमध्ये होत होतं. त्यांची आई, एक अत्यंत सुंदर आणि नम्र स्वभावाची स्त्री, आमचं स्वागत करत होत्या. जेवताना चुकून माझ्या कपड्यांवर थोडं जेवण सांडलं. मी खूप घाबरले. तेव्हा त्यांनी हसून मला सांगितलं, घरात जा आणि बाथरूममध्ये जाऊन कपडे स्वच्छ करून घे. मी त्यांना मायेने भारावून जाऊन घराच्या आत गेले. बाथरूम शोधत असताना माझी नजर भिंतीवर लावलेल्या काही कौटुंबिक फोटोवर पडली आणि एका छोट्या फोटोने मला थांबवलं. मी स्तब्ध झाले. त्या फोटोत डॉक्टर अरुण यांचं पूर्ण कुटुंब होतं, पण त्यांच्या वडिलांच्या जागी तोच वृद्ध पुरुष दिसत होता ज्याला मी आमच्या हॉस्पिटलमध्ये गुन्ह्याच्या अवस्थेत, मृत अवस्थेत पाहिलं होतं. माझे डोळे विस्फारले गेले. मी त्या फोटोमध्ये बघतच राहिले आणि त्या क्षणी डॉक्टर अरुणच्या वागण्यामागचं खरं कारण मला समजलं. आपल्या स्वतःच्या वडिलांना त्या अवस्थेत पाहून त्याचं काय झालं असेल. डॉक्टर रोहन यांचं सगळ्यात जवळचे मित्र होते. याचा अर्थ त्यांनीही ही गोष्ट आधीच जाणून ठेवली होती. तेवढ्यात डॉक्टर अरुण तिथे आले. माझ्या नजरेने फोटोकडे पाहून ते एक क्षण थबकले आणि मग हळू आवाजात म्हणाले, निशा, त्या दिवशी तुला माझं वागणं वाईट वाटलं असेल. तुला वाटलं की मी एका माणसाला वाचवत नाही, पण मी तसं कधीच करायचं ठरवलं नव्हतं. म्हणूनच मी माझ्या वडिलांना व्हेंटिलेटरवर ठेवलेलं होतं. माझा हेतू त्या मुलीला खोटं सांगून तिला दूर ठेवण्याचा होता. पण जेव्हा तिने पोस्टमार्टमची मागणी केली तेव्हा मी रागाच्या भरात तिच्या बाजूने बोललो. ते एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, मी जेव्हा आईला फोन करून सांगितलं तेव्हा तिने स्पष्ट सांगितलं, तुझ्या बाबाचं मरण आधीच झालं आहे. त्याला मशीनवर जगवण्याची काहीच गरज नाही. आमच्यासाठी आमचे वडील संपूर्ण आयुष्य एक कलंकच राहिले.
तो एक अश्लील विकृत माणूस होता. गरीब तरुण मुलींना लग्नाचा आमिष दाखवून त्यांचं शोषण करायचा. आमच्या कुटुंबावर आणि नावावर लागलेला तो डाग मी मिटवला. आज आम्हाला भीती नाही की आमचा बाप पुन्हा जिवंत होऊन समाजासमोर आपली घाण उघड करेल. हे बोलून डॉक्टर अरुण तिथून निघून गेले आणि मी त्या वृद्ध माणसाच्या आठवणीत हरवून गेले. एक असा माणूस जो जिवंत राहूनही आपल्या स्वतःच्या लेकरांचं प्रेम जिंकू शकला नाही. त्याला कधी पश्चातापाची संधीही मिळाली नाही आणि त्याचा मृत्यूही त्याच गुन्ह्याच्या अवस्थेत झाला. ईश्वर आपल्याला अशा माणसांपासून वाचवो आणि आपल्याला अशी संधी नक्की देईल की आपण आपल्या चुका मान्य करू आणि त्यांची क्षमा मागू.